आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। महाराष्ट्रामधील काही लोकसभा जागांचा तिढा देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात। पुणे भाजपचे माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी मंत्री दिलीप कांबळे यांची सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत बैठक। पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिल्याने मुळीक नाराज असल्याची चर्चा। सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर बैठकीसाठी हजर। नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना। भाजपच्या पदाधिकाऱ्यांची थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव। हिंगोलीची जागा भाजपने लढवावी या मागणीसाठी शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते यांचं नाव जवळपास निश्चित। राम सातपुते फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर। शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली। सांगली भिवंडीचा पेच संध्याकाळपर्यंत सुटण्याची शक्यता। पश्चिम विदर्भामधून एक खासदार प्रहारचा असेल। अमरावती विभागीय आढावा बैठकीत बच्चू कडूंचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल। केजरीवालांना समन्स देण्यात येणार असल्याची माहिती।